ममडे आज तू करड्याची भाजी करणार आहे? हो बाळा, करड्याची भाजी करणार आहे आपण आज. कशी करणार आहे? सुकी की पातळ? सुकी करूयात की. हां हा, सुकी छान होती. पातळ पण होती छान, हां पण सुकी करूयात आपण. सुकी छान होती भाजी. हां हं? हां पातळ नंतर कधी करू. हां तर पहिलं आपण आहे ना, हे नीट करून घ्या. नीट करायची म्हणजे अशी पानं पानं घ्यायची असतात त्याची, करडायची. अशी हे देठ अजिबात घ्यायचं नाही करडायचं, कारण हे निबर असतं ना. म्हणजे असं सेंडा घ्यायचा हां आणि नुसती अशी पानं पानं घ्यायची एक एक. गावाला कसं असं ज्वारी, म्हणजे असं ज्वारी पिरली ना आपल्या इकडं, हां मग ज्वारीच्या ह्याच्यात असं कडं आणि असं पट्ट पट्ट पेरतात. हां मध्ये मध्ये पेरतात करडे. मस्त खूप पेरायची पहिलं. हां आता खाण्यासाठी पेरतात. पहिलं करडे तेल काढण्यासाठी नाही का पेरायची. आता नाही एवढं कोणी पेरत करडे. पण भाजी खूप छान लागते काय ह्याच्यात ना, हुलगं टाकून पातळ भाजी करायची. हां हा, मस्त होती तशी भाजी. आपण कसं डाळ टाकून करतो ना, डाळ न टाकताय ना, हुलगं टाकून करायची. हां खूप छान होती भाजी. आपण पातळ भाजी आहे ना, एक नंतरच्या वेळेस करूया मस्त. अशी आहे ना, बारीक बारीक कापून घेतली. लय पण बारीक नाही कापायची नाही का, अशी साईज ठेवायची शापूच्या भाजीसाठी नाही का. शेंगदाणे घेतले, ते पण आहे ना भाजून घेऊया ते. आपण कुटून घेणार आहेत हिरवी मिरची आणि लसूण. म्हणजे जास्त काही नाही टाकायचं आपण. हिरवी मिरची आणि लसूण फक्त कुटून घ्यायचा आणि मुगाची डाळ टाकायची. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कुटताना. थोडंसंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. नंतर टाकू भाजत आपण. दोन फळ्या आपण तेल टाकून घेतले त्याच्यात. मिरची कुटलेली याच्यात टाकून घेऊया. बारीक पण नाही कुटून घ्यायची मिरची. आता मिक्सरमध्ये पण नाही वाटून घ्यायची. आता लसूण आणि बारीक मिरची अशी दिसली पाहिजे नाही का, मिडियम कुटून घ्यायची. शेंगदाणे पण थोडेसे हलकेसे बारीक करायचे, एकदम बारीक नाही करायचे शेंगदाणे. टाकून डाळ टाकून घेऊयात. मी मुगाची डाळ घेतलेली आहे. मी हरभऱ्याची डाळ टाकायची असेल तर हरभऱ्याची पण डाळ टाकू शकतो आपण. भिजत घालावं लागतं हरभऱ्याच्या डाळीला. असं लगेच लगेच नाही करा नाही, आपण भाजी करायला लागलो आणि धुवून घेऊन टाकायचं नाही येत टाकायला त्याची. मिरची सोबत डाळ पण परतून घ्यायची, म्हणजे असं आपण भाजी टाकली ना, म्हणजे असं शिजणार नाही पटकन. म्हणून त्याच्यासाठी याच्यात मिरची आणि लसणाबरोबर अशी तळून घ्यायची मस्त डाळ पण. आता आपण आहे ना भाजी टाकून घ्यायची त्याच्यात. असं बारीक करायचं, एकदम बारीक असं शेंगदाणे का बारीक करून नाही घ्यायचे. त्याच्यात आहे ना आपण थोडासा लसूण कुटूया. कुठल्या पालेभाज्या आहे ना, आपण फोडणीला टाकतो ना, तेव्हा कडे भरून दिसतात. म्हणजे शिजून झाले ना, एकदम एवढी एवढी होती भाजी. मिरची कुटताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं ना, त्यानुसार आपण आता थोडंसं टाकून घेऊया. तर आहे ना, आपण ह्याच्यात थोडंसं कूट टाकून घेणार आहे. ही आहे ना आपली करड्याची भाजी तयार आहे.
मस्त होती भाजी अशी डाळ शेंगदाणे टाकून नाही का, अशी करायची मोकळी भाजी. आपण आहे ना ही काढून घेऊयात प्लेटमध्ये. ही आपली कड्याची भाजी तयार आहे. आता आहे ना आपण थोडीशी शेंगदाण्याची चटणी करूयात आपण तोंडी लावायसाठी. त्याच्यात ना आपण 1 चमचा लाल मिरची पावडर घेणार आहे. आपल्याला शेंगदाण्याची चटणी करायची ना, तर 1 चमचा लाल मिरची पावडर तिखटवाली आहे म्हणून 1च चमचा घेतला मी. आणि त्याच्यात एवढा लसूण टाकणार आहे आपण. पण थोडंसं मीठ टाकून घेते ह्याच्यात अगोदर. चवीपुरतं मीठ टाकून घेते ह्याच्यात. आणि ह्याच्यातच ही लसूण टाकते आणि ही बारीक करून घे. थोडंसं लसूण बारीक करून घेते, जरा मोठा आहे ना. काय ना आपण ह्याच्यात शेंगदाणे टाकून घेते मी. गरमच आहे, जरा गार केलं ना म्हणजे कुटतील पटकन. पण आता मला पटकन करायचे त्याच्यामुळे मी असेच कुटून घेते. थोडंसं मीठ टाकून घेतलं मी त्याच्यात, कारण मला थोडंसं कमी वाटत होतं ना, त्यासाठी मी परत थोडंसं टाकून घेतलं मीठ. तर ही आहे ना अजून थोडीशी बारीक करून घेऊयात. ही आहे ना आपली शेंगदाणे लसणाची चटणी तयार आहे. बारीक नाही कुटायची पूर्ण नाही का, असे शेंगदाणे मोठे मोठे ठेवायचे, मग खायला भारी वाटते मग नाही का. आता खाली आले ना खूप छान वाटतं खायला. शेंगदाणे लसणाची चटणी तयार आहे. तर आता आपण आहे ना ज्वारीची भाकरी करून घेऊयात मस्त गरमागरम. पीठ कधी एका हाताने मळायचं नाही, हां 2 हाताने पीठ मळायचं. असं हे पीठ असं घ्यायचं हां. आणि असं करायचं. असं पीठ मळून मळून घेतलं ना, पीठ मऊ होतं आणि भाकर चविष्ट होतं. भाकर आहे ना कधी पण 2 हाताने टाकायची अशी करून. अशी भाकर नाही टाकायची. अशी भाकर टाकली ना ते खालून अशा फोड आल्यासारखं होतं, व्यवस्थित फुगत नाही. मग भाकर 2 हाताने टाकली का अशी भाकर राहते, फोडबीड असं नाही कसं येत नाहीत खालून. आपण भाकर उलटून टाकली ना खाली की गॅस बारीक करायचा. 5 मिनिटं गॅस बारीक करून ठेवायचा, म्हणजे ना अशी चिखलासारखी की चाक भाकर होत नाही. असं फुल गॅसवर जर भाकर केली ना तर चिखलासारखी होती, गिचाक होती, खायला पण नाही का जरा असं नको वाटते खायला भाकर. पण अशी कडक भाकर शिकली ना मग खाऊशी वाटते, गिचाक होत नाही किंवा असं लवचिक होत नाही जास्त. भाकर आहे ना आपली गरमागरम भाकर तयार आहे.
ही अशी मस्त भाकरी करायची नाही का. तर आहे ना थोडीशी आपण शेंगदाण्याची चटणी तोंडी लावाय घेऊयात. मला काय नाही, नुसते शेंगदाणे भाजायचे आणि कुटायचे, लसूण टाकून, पण लसूण मीठ टाकून कुटायची अशी. कांदा घ्या. ही आपली पात्रीची भाजी. आपली पात्रीची भाजी अशी तयारी आहे.